Good morning, students. So, today we are going to start new chapter that is functions. Functions आणि sets and relations हे दोन्ही पण आहे ना खूप इंटर रिलेटेड चॅप्टर्स आहेत. म्हणजे निम्मे कॉन्सेप्ट तर आपण सेट्स अँड रिलेशन्स मध्ये शिकलोय, बट स्टील इथं आपण सेपरेटली शिकूयात. फर्स्ट थिंग, फंक्शन्स म्हणजे काय? फंक्शन्स म्हणजे जे काही सेट्स आहेत आपण वेन डायग्राममध्ये रिप्रेझेंट करतो. ए सेट आणि बी सेट, जे एचे प्री इमेज बीमध्ये, एची इमेजेस बीमध्ये दिसतात किंवा बीची प्री इमेजेस एमध्ये दिसतात, त्यांना आपण एका टर्मनी मॅप ॲरोनी दाखवतो, राईट? म्हणजे त्याला म्हणतात मॅपिंग. मग तसंच फंक्शन्स मीन्स ॲक्च्युली इट इज मॅपिंग ऑफ इमेजेस. मग फंक्शन्स म्हणजे ॲक्च्युली मॅपिंग मॅपिंग ऑफ इमेजेस. आणि फंक्शन्स क्लिअर म्हणजे बेसिक हे एक आयडिया पाहिजे. फंक्शन्स म्हणजे काय? आपण जे रिलेशन्स म्हणत होतो ना आधी, त्याला इनडिरेक्टली फंक्शन्स म्हणतात. सो अँड हिअर आर द थिंग्स वी आर गोइंग टू स्टडी इज फंक्शन्स, डोमेन, कोडोमेन, रेंज, टाइप्स ऑफ फंक्शन्स, वन वन ऑन टू. हे सगळं झालेलंच आहे आपल्याला सेट्सच्या चॅप्टरमध्ये. सेट्स अँड रिलेशन्समध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ फंक्शन्स, evaluation of a function, fundamental types of functions and some special functions. ठीक आहे. आज आपण बघू किती टॉपिक्स कव्हर होत आहेत. 1 2 3चं टार्गेट ठेवू आपण. ठीक आहे. सो व्हॉट इज फंक्शन्स? So a function f from set A to set B is a relation which associates each element of x in A to unique exactly element y in B. I will tell you what it is. आता we are starting new chapter, that is functions. आणि त्याच्यातला फर्स्ट टॉपिक आहे आपला फंक्शन्स. फंक्शन्स हा डिनोट केला जाणार आहे आपल्याला स्मॉल एफ ने. ठीक आहे. सो त्याचं डिनोशन पण इथे मी लिहून ठेवते. दिस इज युअर स्मॉल एफ. ठीक आहे. कर्सिव्ह कळते ना? म्हणजे काही हँडरायटिंग नाही कळलं तर प्लीज व्हेरीफाय. ठीक आहे. आता फंक्शन्सचं डेफिनेशन काय? अ फंक्शन एफ. आता दोन सेट्स आहेत आपल्याकडे. थांब, आपण पहिले नोट डाऊन करून लिहू. अ फंक्शन of set A and set B. Set A and function of set A and set B. Functions of a set A and set B have unique and one exactly. त्यांनी काय सांगितले? दे हॅव, तर दोन सेट्स आहेत, सेट ए आणि सेट बी. त्यांचे फंक्शन्स तेव्हाच असणार जेव्हा हा जो आपला इनपुट आहे, ह्या इनपुटचे इच एलिमेंट हॅज एक्झॅक्टली वन वन इमेज इन बी, सेट बी. ठीक आहे. ए हॅज 3, बी हॅज 3, सी हॅज 4 अँड डी हॅज 2. हे सगळे प्री इमेजेस आहेत. आणि अजून एक कंडिशन आहे फंक्शनसाठी. सी म्हणजे काय? अ फंक्शन ऑफ अ सेट ए अँड सेट बी हॅज एक्झॅक्टली सेम का वन has exactly one element in set B. कळलं का? A function of set A and set B
हॅज एक्झॅक्टली वन एलिमेंट इन सेट बी. ठीक आहे, आता मी तुला डायग्रामने एकदा दाखवते. सी असे आपले दोन सेट्स आपण लिहू. सपोज सेट्स काय आहेत, ए बी सी डी अँड 1 2 3. A, B, C and D, and here it is 1 2 3. ठीक आहे, 1 2 3 आहेत ना, 1 2 3 and 4. नाव आता बघ, हे सपोज त्यांनी x सांगितलंय आणि ह्याला y बोललेत. ह्या पूर्ण सेटला आपण A बोलतो आणि ह्याला B बोलतो. ठीक आहे, आता A connects with 2, B has image to 3, C has image to 4 and D has image to 1. Mug, each input has exactly one image in Y or in set B. ठीक है, first condition, each input has exactly one image. ठीक है, exactly one image. सो हा झालं फर्स्ट कंडिशन. आणि सेकंड कंडिशन हे आहे की आता मला हे सांग, दी सेकंड कंडिशन इज इफ दिस आर युअर टू सेट 1 2 and 3 A B and C. If one has this, two has this, then this 3 is not used. So इनपुट मधले आपले सगळे एलिमेंट्स यूज नाही केलेत, राईट. एक राहिलाय, मग तो फंक्शन नसणार आहे आपला. सो दोन कंडिशन्स कुठले, सगळे एलिमेंट्स यूज झाले पाहिजे आणि सेकंड एक पण जर का राहिलं तर तो आपला फंक्शन नसणार आहे. क्लिअर. हे हा आपला बेसिक डेफिनेशन ऑफ फंक्शन्स आहे. हो हां राईट, 1-1 रिलेशन सारखं आहे, त्याला फंक्शन्स बोलतात. ठीक आहे, एक्झॅक्टली वन एलिमेंट इन सेट बी. आता हे फंक्शन्स तू इथं नोट करून घेतोस का. सेकंड कंडिशन पण कळली ना तुला की व्हॉट कॅन बी द बेसिक्स. सो फंक्शन्सचं डेफिनेशन आणि हे सिम्बॉल आणि हे एक्झॅक्टली व्हॉट इट मीन्स. मग मी तुला त्याच्यात अजून काय लिहायचं सांगते. And here आता आपण काय बघितलं, एलिमेंट ऑफ एक्स आर शोन इन वाय. म्हणजे ह्याचे सगळे इमेजेस वाय मध्ये दाखवतोय और इट्स प्री इमेजेस आर फॉर्म्ड इन एक्स. ठीक आहे, हे आपण बघतोय पण त्याला आपण एक्स आणि वाय डिनोट केले, राईट. मग आता फंक्शन्स मध्ये आपण कसं लिहिणार आहे, एक्स वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स. ठीक आहे, आणि it is read by y is the image of x and y. Y is the image of x and y. हे बघ, y is the image of x under the function and y is equal to the function of x. ठीक है, y is the image of x under function. ठीक है ना. चल तू हे नोट डाउन कर. You all note down this first. हां हे इम्पॉर्टंट आहे बिकॉज फंक्शन्स आपण हे 9th 10th मध्ये तुम्ही केलंय का. तुम्हाला असं फंक्शन दिलं असतं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x असे कुठली तरी क्वाड्रॅटिक इक्वेशन, लिनियर इक्वेशन समथिंग. मग तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिल्यावर तुम्ही डिरेक्टली ह्या फंक्शनला वाय कन्सिडर करता, एक्सचे व्हॅल्यूज पुट करता अँड वायची व्हॅल्यू भेटती.
मग त्याला फंक्शन म्हणजे हेच म्हणता येते की y इज अ फंक्शन ऑफ y इज said as x under the function. ठीक है. Y is the image of x. Y is the image of x under the function y, under the function. ठीक है. इजी है ना फंक्शंस, काहीच डिफिकल्ट नाही आहे. अजून ह्याचे 2 कंडिशन्स आहेत जिथे तुला ओळखता यायला पाहिजे की ते फंक्शन्स आहेत का नाही. ठीक आहे. तू एवढं कॉपी कर. then I'll tell you. Then I लिहिली. A function of set A and set B is a relation which associates the function of f from set A and set B associates the set from set A has a unique element y in B. इथं काय आहे? A function of a set A and set B where from set A कळलं? From set A has exactly one element in set B. Each input has exactly one image. One image है. Huh? AC. थंडी वाजत नाही का तुला? थंडी नाही वाजत का तुम्हाला? Done? Be fastly.
ठीक आहे. आता सी what we have seen is these are the two sets 1 2 3 and 4 A B C D. आता functions म्हणजे काय? If each element each input has exactly one image in set B, set A and set B, which we are considering it as X and this set as B. So each element has its pre-image in B. Now see, first condition, every image has exactly one image in set B, and जर का B मध्ये एक राहिला तरी चालतो, पण A मध्ये राहिला नाही पाहिजे. ठीक आहे, सगळे इमेजेस यूज करतो आपण, राईट. आणि सगळे इमेजेस यूज केल्यानंतर ना, इफ हे कंडिशन असं सॅटिस्फाय झाला, देन we say set A as domain, set A as a domain and set B as codomain or range. It is called codomain of function. How? Codomain of whatever function. ठीक आहे. कसं काय? आता डोमेन म्हणजे काय? डोमेन मीन्स फर्स्ट एलिमेंट ऑफ द रिलेशन. ठीक आहे. नाव फर्स्ट एलिमेंटच आहेत हा सेट ए, and set B is your codomain. Codomain means actually it is a set B from two sets, and when you will consider them as a domain and codomain, that time when you have satisfied the function. ह्याला जेव्हा आपण फंक्शन म्हणतो, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हा जेव्हा कंडिशन सॅटिस्फाय होणार तेव्हा हे डोमेन आणि कोडोमेन असणार. हे कंडिशन कधी सॅटिस्फाय होणार आहे? जेव्हा तुझे एक्झॅक्टली एचे सगळे इमेजेस बी मध्ये दिसणार आहे, एक पण इमेज राहिला आहे असं नसायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण 3 कंडिशन्स बघू जिथे यू विल अंडरस्टँड की हाऊ इट इज फंक्शन. ठीक आहे, or it is not function. So first this was the condition. Second हा असणार आहे C. Suppose these are your two A B C D, A B C, A B C and D, 1 2 3 and 4. ठीक आहे. ॲक्च्युली फंक्शन्स डिनोट करताना आपण सपोज हा सेट ए आणि सेट बी आहे, सो ए इज अ फंक्शन ऑफ सेट बी, ह्या ॲरोच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतात. नाव आता फर्स्ट आपल्याला काय माहिती की जर का तो मला तू आता सांग की तो फंक्शन आहे का नाही. मी जे डायग्राम ड्रॉ करते ना तो एक्स, हा एक्स आहे आणि हा वाय आहे. ठीक आहे. बी and it has is it a function का? म्हणजे ए चं बोलतोयस का? आता सी, ही तर मी काय केलं, ए ला टू सोल्युशन्स दिले. एक्स हॅज 2 सोल्युशन्स, दॅट इज 2 and 3. ठीक आहे. पण असं होऊ शकतं का की एक्सचे 2 व्हॅल्यूज आहेत, 2 आपला फंक्शन काय y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, मग इथे तू एक्सचे 2 सेम व्हॅल्यूज घाल, त्याचे तुला 2 वेगळे वेगळे आउटपुट्स भेटणार आहेत. इज इट राईट? आता बघ, एक्सला तू संहिता आहे 2x + 3,
ठीक आहे. आता 2ला तू इथं जेव्हा 2 घालशील तेव्हा 2 टू द 4 प्लस 3 हे कंडिशन भेटणार तुला, राईट. जेव्हा तू एक्सची व्हॅल्यू काय टाकलीस 2, कळलं तुला? एक्सची व्हॅल्यू तुम्ही इथे सबस्टिट्यूट केली 2, अँड इफ यू आर सबस्टिट्युटिंग in second equation 2x plus 3 where 2 is equal to 1 plus 3 is equal to 2 plus 3 is equal to 5. ठीक आहे. मग जो काही आउटपुट आलाय तो डिफरंट आउटपुट आलाय, राईट. मग एक्सचे दोन डिफरंट व्हॅल्यूज आहेत ना, मग एक्सचे त्यांनी काय सांगितले, एक्सची सेम व्हॅल्यू घेऊन तुम्हाला दोन डिफरंट व्हॅल्यूज भेटणार आहेत. हे बरोबर आहे का? आता एक्सचे आपण दोन डिफरंट व्हॅल्यूज घेतले म्हणून आपल्याला दोन डिफरंट व्हॅल्यूज भेटले. पण जर का मी किती पण वेळा 2 इथं सबस्टिट्यूट केला तरी मला सेम आउटपुट नाही भेटणार आहे, राईट. सो वी शुडंट हॅव each solution should have only one output, not two. ठीक आहे, not two or not anything more than one. So exactly one input one output असेल तेव्हाच तो फंक्शन असणार आहे. ठीक आहे. हा होता तुझा सेकंड कंडिशन जिथे हे प्रूव्ह झालं. आता कळलं तुला की हे का नाही फंक्शन. ठीक आहे. सो दिस इज नॉट अ फंक्शन, इट is not a function. It is not a function. अजून एक कंडिशन आहे, that is if थर्ड कंडिशन जर आपण शिकलो, एक मिनिट. जर का इफ असा असता क्वेश्चन 1 2 3 आणि 4 A B C and D. This is your set A, set B. This is a function of set B, which are X, and this is Y. Now you have like this relation. Is it a function? Tell me. कस काय असू शकतं? कंडिशन्स काय आहे ना, फंक्शन का नाही आहे? फक्त येस और नो मध्ये सांग, तुला काय वाटतं? येस. ठीक आहे. येस, देन वाय येस. आता तुला का हे फंक्शन का वाटतंय तुला? बिकॉज तुझे काय डोक्यात विचार आहेत, की तुमचे काय विचार आहेत, यू आर फीलिंग इट इज अ फंक्शन. म्हणजे तुला बेसिक कंडिशन्स माहिती आहेत ना. सो सांग मला. 1 आणि 2 ची इमेज सेम मी म्हणतोय का? सो इट इज अ फंक्शन. सी बेसिक्स. फंक्शन्स म्हणजे काय? एक्झॅक्टली ए ची इमेजेस बी मध्ये पाहिजे. ठीक आहे. exactly one image should be in B. First condition. Second condition, X चे आउटपुट, सपोज X चे तू सेम दोन व्हॅल्यूज घातले तरी तुला Y सेम भेटणार आहे का? नाही भेटणार. इथं आपण आता प्रूव्ह केलं मागं. ठीक आहे. सो तो नाही भेटणार. मग आता ही तर तसं तर काही नाही आहे की लाईक एक्झॅक्टली वन इनपुट हा सॅटिस्फाय होतोय. सेकंड, ईच इनपुट इज गिविंग वन एक्झॅक्टली वन इमेज. पण हे जे 1 आणि 2 आहेत ते दोघं पण सेम आउटपुट देत आहेत, राईट. आता मगाशी आपण काय शिकलो की 1 इज गिविंग, हे बघ, हा एक एलिमेंट दोन सोल्युशन्स देत आहेत, राईट. आता इथे आपण शिकतोय की दोन सोल्युशन्स सेम आउटपुट देत आहेत. असं असू शकतं ना, बिकॉज थांब, हे बघ, मी तुला एक्स कंडिशन घेऊ आपण. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x plus x square. थांब, लेट मी सी द
एक्स स्क्वेअर प्लस 2x. हे बघ डिफिकल्ट नाही आहे, जस्ट आय एम एक्सप्लेनिंग यू इट इन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x सपोज. ठीक आहे. आता फंक्शन इज इक्वल टू वाय अँड एक्स स्क्वेअर प्लस 2x. इथपर्यंत काय केलं आहे मी? काही सुद्धा नाही केलं आहे, राईट. जस्ट मी ह्या फंक्शनला वायमध्ये लिहिलं आहे. सेकंड, आता वायची व्हॅल्यू मी ना 1 किंवा 0 घेते. दोन वेगळे व्हॅल्यूज घेतलेत मी वायचे. ठीक आहे. आता त्याचं आपण सोल्युशन बघू सबस्टिट्यूट करून. सो वाय इज इक्वल टू वाय ऑफ एक्स आहे इथे. सो वायची व्हॅल्यू जर का मी एक्सची व्हॅल्यू 1 घातली तो 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इज इक्वल टू 1 प्लस 2 इज इक्वल टू 3. तर सपोज वायची एक्सची व्हॅल्यू आहे 0. 0ची 0 येणार ना पण. हां सी याची जर का 0 then we'll get 0 value. The same is this example was for this one. ह्या एक्झाम्पलसाठी जे दोन वेगळे सोल्युशन्स येतात सेम एक्सची आपण वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला, जिथे वायचे आपल्याला सेम सोल्युशन पाहिजे ना. इथं आपण एक्सचीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. कळलं का तुला? हे आपण आधीच्याच एक्सची व्हॅल्यू इथं एक्सच केलं ना आपण. बघ की हे एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. सो आपण वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघू जिथे आपल्याला सेम दोन वेगळे वायचे व्हॅल्यूज जरी असले, एक वायचे सेम व्हॅल्यूज बट एक्स दोन डिफरंट येणार. सो आपण त्याचे फंक्शन्स काय घेऊ? 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. 2x स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. सपोज दिस इज युअर y. ठीक आहे. सगळं विचार. आता इथं काय केलं आपण? एक इक्वेशन घेतलंय जिथे मी वायचे दोन व्हॅल्यूज घेते 0 आणि 1. ठीक आहे. इथे आपण एक्सचीच व्हॅल्यू घेतो ॲक्च्युली परत. पण इक्वेशन जो आहे ना हा, जिथे तुम्ही 0 सॅटिस्फाय केला तर 1 भेटतोय मला इथे. ठीक आहे. आणि इथे सेकंड वाय जो आहे तेव्हा तुला मला काय भेटेल? 4 भेटेल ना. 2 1 जा 2 प्लस 2 प्लस 1 इज 5. मी एक्सचीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते तर दोन व्हॅल्यूज भेटणारच आहेत. ठीक आहे. 2x स्क्वेअर प्लस 2x वेर वायची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे. वेट, हे दोनच डिफरंट व्हॅल्यू भेटणार आहेत कारण की एक्सचे दोन व्हॅल्यूज कधीच सेम नसू शकतात. आउटपुट सेम नसू शकतं, राईट. सो इथं दोन एक्स आहेत. एक्सचे दोन डिफरंट व्हॅल्यू जरी घेतले तरी त्यांचं आउटपुट सेम येऊ शकतो. ठीक आहे. आता एक्झाम्पलसाठी आहे ना, आम्ही एक्झाम्पल. ठीक आहे. देन सी. हां, 3 कंडिशन्स आपल्याला कळले की फंक्शन्स कसा कसा असू शकतो. ठीक आहे. आता फंक्शन्सचं तर कळलं आपल्याला की 3 कंडिशन्स कुठले? जेव्हा एक्स आणि एचे आणि बीचे टर्म सेम असले पाहिजेत, एक्झॅक्टली 1 इमेज असला पाहिजे. सेकंड, एखादा इमेज बीमध्ये एमध्ये राहिला इनपुटमध्ये तर आपल्याला चालणार नाही, तो फंक्शन नसणार आहे. सेकंड, एचे दोन म्हणजे एक्सचे दोन आउटपुट असू शकतात, डिफरंट आउटपुट. सी हिअर वी विल हे बघ, फर्स्ट कंडिशन आपण बघितले की ए आणि बीचं सेम आउटपुट आहे. ठीक आहे. वेअर R1 इज वेल डिफाइंड फंक्शन.
हा झाला आपलं फंक्शन. सगळे इमेजेस यूज केलेत एक्झॅक्टली वन इमेजला. ठीक आहे. सेकंड, हे आपण बघितलं जिथे ए चे सगळे इमेजेस यूज केलेत का? नाही. सो हा आपला R2 इज नॉट अ फंक्शन. ठीक आहे. थर्ड, इथे ए जो आपला एक्स आहे, हे आहे वाय. एक्सचे दोन डिफरंट व्हॅल्यूज घातले तर सेम आउटपुट येऊ शकतात, पण एचे दोन डिफरंट व्हॅल्यूज घेऊन सेम आउटपुट येऊ शकतो, पण एक्सचे सेम व्हॅल्यूज घेऊन दोन डिफरंट आउटपुट्स नाही येऊ शकत. सो आपण हा पण फंक्शन नाहीये म्हणून कन्सिडर करतोय. ठीक आहे. सो हे बेसिक 3 फंक्शन्स कळलेत तुला. पुढे आपण ते क्वाड्रेटिक इक्वेशन्स मध्ये सबस्टिट्यूट करून प्रूव्ह कसं झालंय ते बघू. टाइप्स ऑफ फंक्शन्स इझी आहे, हे झालेलंच आहे एकदा आपल्याला. ठीक आहे. वन रिलेशन इज ऑल्सो कॉल्ड एज इंजेक्टिव्ह फंक्शन. इंजेक्टिव्ह फंक्शन मध्ये अ फंक्शन f where a is a function of b is said to be 1 1 if distinct elements in a have a distinct images. म्हणजे काय? Exactly one, every output has been used, each input has one output. हे वन वन रिलेशन काय आहे? इंजेक्टिव्ह रिलेशन. ठीक आहे. हे बघ, ह्याच्यानंतर डिरेक्टली दे हॅव स्टार्टेड ऑन टू. सी वन वन रिलेशन म्हणजे हेच. इच हां ए बी सी 1 2 3. हां, each element should have one image in B, set and set B. हे आहे आपला वन वन रिलेशन. ऑन टू रिलेशन म्हणजे काय? म्हणजे हां, राईट. एकदा व्हेरिफाय करतो. ऑन टू मीन्स एव्हरी आउटपुट इज बीन आपण दोन शिकलो होतो, इन टू आणि ऑन टू. इन टू अँड ऑन टू. इन टू म्हणजे काय? एव्हरी इनपुट इज बीन यूज्ड. दिस इज युअर इनपुट. ठीक आहे. एव्हरी इनपुट इज यूज्ड. अँड ऑन टू म्हणजे एव्हरी आउटपुट इज बीन यूज्ड. ठीक आहे. इकडे एव्हरी इनपुट आउटपुट इज बीन यूज्ड. एखादं सी राहिलं तरी चालेल, पण इथे तिन्ही पण ए बी सी ऑल इज बीन यूज्ड. इथं 1 2 3 आणि इथे ऑल इनपुट इज यूज्ड. हिअर एव्हरी आउटपुट इज यूज्ड. ठीक आहे. दिस इज युअर बेसिक्स ऑफ इनपुट अँड आउटपुट, जे माहिती आहे आपल्याला. आता हे सगळं माहिती आहे, सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले. फर्स्ट, फंक्शन्सचे तीन कंडिशन्स नंतर दोन टाईप्स आहेत, वन वन आणि इन टू. झालं. इथपर्यंत क्लिअर सगळ्या गोष्टी. आता मी तुला, ठीक आहे, तू ओरलीच सांगशील मला. नाव आता तू मला सांगणार आहेस हा इमेज आपल्याला वन वन रिलेशन फॉर्म करतो का? ठीक आहे. ते बुक वन कर. सी, आता वन वन रिलेशन फर्स्ट का फॉर्म करतो? बिकॉज एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए और एव्हरी एलिमेंट ऑफ इनपुट इज बीन यूज्ड. फर्स्ट कंडिशन. एक पण राहिलाय का ह्याच्यात? नाही. सो फंक्शनचा काय? हां, वन वन रिलेशन एव्हरी एलिमेंट इज बीन यूज्ड. सेकंड, आता ऑन टू फंक्शन आहे का? हा
इंटू आहे, पण आपल्याला ऑन टूच पाहिजे फक्त. आत्ता टेक्स्टबुक मध्ये आपल्याला दोनच कंडिशन्स दिलेत ना, ऑन टू किंवा इंटू. आता why it is not on to? On to, right. Every output is been used, then only it is called output is used, output is used, it is unused. So it is not on to. मग इथे काय येणार आहे, वन वन रिलेशन, वन वन रिलेशन आहे आणि नॉट ऑन टू रिलेशन, नॉट ऑन टू रिलेशन. ठीक आहे, क्लिअर, इझी पीझी. नाव दिस. आता इथे वन वन रिलेशन आहे. येस, वन वन रिलेशन पण सॅटिस्फाय करतो आणि येस, व्हेरी गुड. वन वन रिलेशन का करतो? बिकॉज every element has one image in set B, so it is one one relation. And onto relation because every element of set B is being used, so it is onto relation also. ठीक है, आता चेक कर, F2 is one one and onto relation both. बघू नकोस, वन मोर आहे कवर. ओके, सो आता हे चेक कर बट वन वन आहे का? का नाही वन वन? सी, आता हाच एला one should have exactly one image in set B, so it is not one आणि onto all आहे, all outputs are being used, so it is F2 is not, F3 is not one and onto आहे, but ठीक है. And fourth one, वन ला दोन सेम एक्स चे दोन इक्वल सोल्युशन्स असू शकतात आणि ऑन टू नाही आहे, राईट. ऑल इनपुट्स आर बीन युज्ड. F2 is not one and not on to. क्लिअर, इझी आहे. आता तुला बेसिक्स जर का माहिती आहेत की ऑन टू कसं असणार आहे, वन वन रिलेशन कसं असणार आहे, फंक्शन्सचे 3 कंडिशन्स कसे असणार आहेत, मग तुला काय अवघड आहे ना की आयडेंटिफाय करण्यासाठी की हे ऑन टू आहे का, वन वन आहे का, किंवा फंक्शन आहे का. ठीक आहे, आता फंक्शन आहे का नाही पण सांग बरं मला. बरं ठीक आहे, ह्याच्यात नाही येणार, येणार बघायचंय का फंक्शन आहे का नाही. एक्सरसाइज घेऊ आपण उद्या ग्राफ, लॉगरिदम, अल्जेब्रा. आहे. Check the following relations are functions. आता हा फंक्शन आहे का नाही? आहे. Why? Because all the elements are having one pre-image. Second, it is having कुठनी दोन inputs
नाही भेटू शकत. सो फर्स्ट वन आहे का नाही फंक्शन. फंक्शनचे दोन कंडिशन्स आपल्याला माहिती आहेत आणि इनपुट्स आणि आउटपुट्सचे पण ते दोन, एक पण रिमेनिंग नाही आहे. सो इट इज अ फंक्शन. ठीक आहे. सेकंड वन किती मोठा चॅप्टर आहे, एवढा पण नाहीये, छोटे छोटे एकच एक्सरसाइज आहे आपल्याला. ठीक आहे. फर्स्ट वन तू सांग मला आन्सर्स. इट इज अ फंक्शन. सेकंड एका इन एक्सचे दोन व्हॅल्यूज डिफरंट असू शकतात. इट इज नॉट अ फंक्शन. हे होमवर्क आहे फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. सी इज इट अ फंक्शन? नो. वाय? येस. एक एलिमेंट, one element doesn't has pre image in set B. सो हा झाला आपले सगळे. ठीक आहे. टाइप्स ऑफ हे रिव्हिजन करा घरी जाऊन, बिकॉज थोडंसं ट्रिकी पण इझी. अँड सेकंड आहे रिप्रेझेंटेशन ऑफ अ फंक्शन. ठीक आहे. विल टेक दिस इन नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे ना. फास्टमध्ये एकदा रिव्हिजन. काय काय केलं? फंक्शन्स. व्हॉट आर द फंक्शन्स? Okay. Functions means any every out input should have exactly one relation in set P. So that is your function. Second तीन conditions बघितले functions चे. Functions नंतर ना आपण बघितलं types of functions on one आणि on two. ठीक आहे. Clear. हाँ डन. ठीक है. चलो बाय बाय ऑनलाइन स्टूडेंट्स एंड ऑफलाइन स्टूडेंट्स.